हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज आज आपण जाणार आहोत आपल्या गाडीची, जी आपण घेतली आहे ना गाडी XUV500, ही बघू शकता मागच्याच महिन्यात घेतली. त्या गाडीची पूजा करण्यासाठी आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला. कोल्हापूरचं डिस्टन्स आय थिंक 180 किलोमीटर्स आहे. म्हणजे नरसोबाच्या वाडीला आपण जाणार आहोत. तुम्हाला माझी गाडी दाखवतो, एक मिनिट. ही बघा, जी आपण हल्लीच घेतली आहे. 1 महिना झाला, कुठे जास्त लांब फिरलो नाही, पण तरी पण या गाडीचे 600 किलोमीटर्स झाले आहेत. आणि आपल्याला काही ॲसेसरीज पण बसवायच्या आहेत, म्हणजे जसं की फुटरेस्ट वगैरे. तर मे बी कोल्हापूरला जास्त शॉप्स आहेत आणि तिकडे होलसेल रेटमध्ये आपल्याला काही वस्तू भेटून जातील. तर आपण त्या बसू मे बी, जर चांगल्या रेटमध्ये भेटल्या तर. आणि जसं की आपल्याला आपल्या गाडीला ना चांगल्या प्रकारचा एक कॅमेरासुद्धा फिट करायचा आहे, जो आता आहे ना तो वर्क होत नाही आहे. आणि बाकीची छोटी मोठी कामं आहेत, ती पण करून घेऊयात. पण सगळ्यात आधी मेन म्हणजे आपली जी पूजा. जेव्हा आपण चतुर्थीमध्ये गेलेलो एक भाड्याची गाडी घेऊन, तिथे त्या माणसाने त्या गाडीची पूजा केली, ती मला सिस्टीम आवडली. तर आपण सुद्धा आपल्या गाडीची पूजा करूयात, असं मला मनापासून वाटतंय. तर चला, आता दुपारचे वाजले 2 आणि निघेपर्यंत आपली जर्नी होईल मे बी 6:30 ते 7 वाजतील मे बी कोल्हापूरला पोचायला. कारण 170 किलोमीटर्स समथिंग काहीतरी डिस्टन्स आहे पोचायचं. तर चला निघूया आता, बराच उशीर झाला आहे. तर आता आपण चाललोय डिझेल भरायला, कारण डिझेल गाडीमध्ये 2च पॉईंट आहेत. आणि ही बघा BE6 येते माझ्या मागून. भाई काय भारी वाटते गाडी, ही बघा. पण इलेक्ट्रिक आहे. इलेक्ट्रिक आपल्याला उपयोग नाही का या गाडीचा. आपण घेणार आहोत सफारी. जर आपले ब्लॉग जर चालले ना, तर आपण सफारी पण घेऊच एक दिवस, कारण मला ती गाडी जाम आवडते भाई. पण ही गाडी काय पण बोला, एकदम एकदम नेक्स्ट लेवल वाटते ना. म्हणजे एकदम वेगळ्या कॅटेगरीची. एका इंडियन कंपनीने अशी गाडी बनवली असं वाटत पण नाही भाई. तर इकडे हे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे पुलाचं. म्हणजे जे खालून येणाऱ्या गाड्या आहेत ना, ते एकदम अचानक एका तोंडासमोर यायचे एकमेकांच्या. तर त्यासाठी हे मोठं पूल बनवलं आहे. आपल्याला जायचं आहे आंबोली मार्गे कोल्हापूर. कारण तोच एक रूट आहे. गगनबावडा मार्गे आहे, पण तो भरपूर लांब आहे आणि ते उलट होतं रनिंग. म्हणून आपण इकडूनच जाणार आहोत. आपल्याला इथून आता राईड घ्यायचं आहे. आपल्याला पेट्रोल पंपवर पोचायचं आहे. आणि ही बघा सफारी पण आली आपली भाई. आपल्याकडे पण XUV आहे रे, अशी ह्याची गरज नाही. पण आपण पण सफारी घेऊ एक दिवस. सफारीचं नाव काढलं आणि सफारी क्रॉस झाली आपल्याला. म्हणजे देव काहीतरी दाखवतो इशारे. आपल्या गाडीमध्ये आता राहिले 2 काड्या पेट्रोल, मतलब 2 पॉईंट्स पेट्रोल राहिलंय. काड्या काय बोलतोय, पेट्रोल आपण हे पॉईंट्स बोलायचं. आलं आपण पेट्रोल पंपवरती. गाडी CNGच्या लाईन्स लागले आणि इकडे बस पण लागले CNG साठी. भाई हे काय CNGच्या ना नवीन हे काढले आहेत ना. पण इकडेच भरूया. दरवाजा ओपनच असू दे. गाडी ना लोळी भरपूर आपली जास्त. आणि फोन माझा गरमीमुळे आय थिंक लॅग करतोय झूम इन झूम आउटला. लोळी म्हणजे जो आपला रस्ता आहे ना, त्यामुळे दिवसभर गाड्या चालू असतात त्या रस्त्यावर. त्यामुळे ना किती पण धुवा गाडी, तुम्ही रोज लोळणारच गाडी. आणि आपलं डिझेल पण भरून झालं आहे. तर चला आता निघूयात. इकडून टोटल आता डिस्टन्स असेल 170 किलोमीटर्स समथिंग. चला, भरून तर झालं आहे डिझेल. तर
तर आता सुरू झाला आहे आंबोली घाट आणि माझ्या 0.5x मुळे दिसत नसेल तुम्हाला, जास्त अजून दिसत असेल, पण हा आंबोली घाट सुरू झाला आहे आता. आणि आता भरपूरच वळणं लागतील भाई, एकदम डेंजर वळणं आहेत. कारण मी जेव्हा बीट न्यायचो ना तेव्हा माझ्या बहिणीला प्रत्येक वेळी उलटी व्हायची. आता ती माझ्या ड्रायव्हिंगवर दोष देते की माझी ड्रायव्हिंग खराब होती, पण माझा भाई काही दोष नव्हता. बॉडी रोल एवढा होता गाडीत, आता मी कायच बोलू. नजारे बघून द्या तुम्ही, एकदम मस्त आहेत सध्याचे आंबोलीचे नजारे. पण ट्रॅफिक लागलंय घाटात जाम. ट्रक्सवाल्यांना एकदम हळून चालत आहे, त्यामुळे भरपूर गाड्यांचं ट्रॅफिक लागलं. आणि आपण चढतो आता आंबोली घाट. ऑलमोस्ट टॉपवर पोहोचलोय आता. गाडी आपल्या 3rd गिअरवर लावून ठेवली आहे मी. ट्रॅफिक आहे ना ते भरपूर आहे सध्या. हे बघा काय मस्त नजारा आहे ना. मान्सूनमध्ये तर एवढा भारी नजारा होतो ना की तुम्ही मतलब इथून हलायचं नावच नाही घेणार. पण एक गोष्ट आहे की ट्रॅफिक त्यावेळी भरपूर असतं, तर तुम्हाला हलावंच लागेल काहीही करून. आपण ना इकडे गाडी लावलेली आणि इकडे वर चढलेलो ना, म्हणजे त्यावेळी उतरताना ना अचानक दरड कोसळली आणि आम्ही होतो त्या पायऱ्यांवरच. आणि मी एकाला फोटो काढायला सांगितलेले, त्या माणसाला तिकडे ना फोटो ऐकायला आला नाही. म्हणजे मी जेव्हा सांगितलं ना तेव्हाच कोणीतरी तिकडे हॉर्न वाजवला खाली कुठच्या तरी गाडीने, त्यामुळे त्या माणसाला ऐकायला आलं नाही. आणि म्हणून मी एक पाऊल काहीतरी खाली सरकलो, मागे डायरेक्ट दरड कोसळली भाई. आणि मी जिथे उभा होतो ना तिकडेच म्हणजे त्याच स्पॉटवरून डायरेक्ट माझ्या डोक्यावरून दगड गेला. म्हणजे जिकडे मी उभा होतो ना त्या स्पॉटवरून डायरेक्ट दगड माझ्या डोक्यावरून गेलेला. आणि अचानक अजून पण दगड येत होते, पण आमचं नशीब चांगलं म्हणून आम्ही वाचलो. तर हा आहे आंबोलीचा सगळ्यात मेन धबधबा. एक मिनिट, गाडी मी आता स्लोच करतो, इकडे थांबूयात नको कारण टाईम आपल्याला ऑलरेडी लेट झालाय. हा बघा, दिसला नाही दिसला काय माहित. हा बंदर मरतोय भाई. चला इकडे नको थांबूयात कारण ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय ना. तर ही बघा सफारी क्रमांक 2 नाही, तशी भरपूरच गेल्या आहेत गाड्या, पण मी तुम्हाला दुसरी दाखवली. भाई माझी ड्रीम कार आहे, ड्रीम कार एक बोलतात ना. आणि मला ती नवीनच घ्यायची आहे, मला नको सेकंड हँड, मला नवीनच घ्यायची आहे. त्यासाठीच मी व्लॉगिंग चालू केली आहे, कारण व्लॉगिंगमध्ये पैसा भरपूर आहे ना म्हणून. व्लॉगिंग में पैसा चप्पर फाड़ के भाई. तर आपण आता आलो एका मंदिरात. परत लागला दरवाजा, आईच्या गावात रे, परत लागला गाडीचा दरवाजा. तर आपण आता आलोय मंदिरात. इकडे मंदिर आहे, कारण आंबोलीचा घाट जेव्हा संपतो ना तेव्हा इकडे थांबावं लागतं. म्हणजे ज्यांना माहीत आहे ना तेच थांबतील. बाकीचे लॉंग ड्राईव्हला जे लोक जातात ना त्यांना माहीत नसेल ह्या रूटबद्दल, पण जे लोकल्स आहेत ते मात्र इकडे थांबतात. आणि ही बघा आपली गाडी. आणि मम्मी तिकडे काहीतरी घ्यायला गेली, काय अगरबत्ती वगैरे असेल माहीत नाही. तर चला आपण ना मंदिरमध्ये जाऊयात आणि तुम्हाला दाखवतो ना एक स्पॉट आहे हिडन आंबोलीचा. सनसेट पॉईंट बोलतात त्याला. हां, सनसेट पॉईंटच बोलतात. तर तो पॉईंट तुम्हाला दाखवतो नंतर. आणि हे बघा ते मंदिर. आणि आता माझे घरचे कुठे गेलेत काय माहिती, ती दरवाजा उघडा ठेवूनच बसली आहेत. मी नाही येऊ शकत, डायरेक्ट घेतात ते अंगावर बाबा, डायरेक्ट ना अंगावर उडी मारतात ते. डेंजर आहे तिकडचे मंकी. मला पण देऊया. आणि तिकडे त्याची पूर्ण फॅमिली आहे. भारी नाही भाऊ, इकडे याची पूर्ण फॅमिली बसली आहे. सनसेट पॉईंट तुम्हाला दाखवून येतो, एक मिनिट. पण आपलं तर आता इकडे काही काम नाही. आणि तो पण स्पॉट मस्त आहे एकदम. जे लोक आंबोली वॉटरफॉलला येतात ना, म्हणजे जर त्यांना माहीत नसेल तर हा स्पॉट पण एकदम मस्त आहे, किल्लर. कोण
आणि तो बघा तिकडे बाटली घेऊन चाललाय, कुठे चाललाय काय माहिती. मी तुम्हाला झूम करून दाखवतो कारण माझ्यात तर हिंमत नाही एवढी. ही काय करतोय तो? हां, तर चला आपण जाऊया त्या स्पॉटला, कारण आता बराच उशीर झाले. वाजले किती रे? माझा टाईमच लक्षात नाही माझ्या किती झाले. 3:30 झाले. आपण किती वाजता सुटलेलो? 2 वाजता, आय थिंक 2 वाजता सुटलेलो. आणि आपल्याला लागले आता 1.5 तास फक्त. आणि 1.5 तासात आपण चाललोय फक्त 35 किलोमीटर, कारण 7 ते 8 किलोमीटरचा समथिंग काहीतरी घाट होता. तर आपण आलोय त्या सनसेट पॉईंटला. काय बोलतो मी, सेट्स काय बोलतो मी, खोबरं खाऊन माझी जीभ वळली आता. हे बघा, हे बघा. इथून ना हे मान्सूनमध्ये जो सीन असतो ना, एकदम नेक्स्ट लेवल भाई. तुम्ही कम्पेअरच नाही करू शकत इकडचा सीन कुठे दुसरीकडे. आणि आणि मला तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर. आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. हां, हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. मला आता माहीत नाही की फोकस माझ्यावरच येतोय बरोबर, मी पूर्णपणे कॅमेरामध्ये दिसतोय की नाही. पण त्यासाठी मी हे घेतलं आहे काय ते सेल्फी स्टँड. सेल्फी स्टँडमधून व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे मी. चला. आम्ही तर आलो आहे आणि तिकडून मम्मी हात दाखवते. तुम्हाला जर दिसत नसेल काय माहीत नाही, कारण भरपूर लांब आहे. आणि अजून पण लोक आलेत. हां, ते मी तेच बोलतो की लोकल लोकांना जास्त करून हे माहीत आहे हा स्पॉट. आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट कुठेतरी मध्ये. आता मी डायरेक्ट गाडी सुसाट सोडणार आहे भाई. सुसाट म्हणजे मम्मी तर ओरड नाही, सुसाट नाही सोडणार आहे. पण बघूया लवकरात लवकर पोहोचू, कारण आपल्याला ॲसेसरीज पण आजच बसवायच्या आहेत, कारण उद्या आपल्याला टाईम नसेल. आपल्याला पूजा करून गाडीची सकाळीच निघावं लागेल. सकाळी 7-7:30ला तरी निघावं लागेल. आपल्या साईटवर पण आपल्याला जायचं आहे, कारण घरी येऊन. तर चला, नंतर भेटूयात थोड्या वेळात. चला, आता आपण कोल्हापूरच्या साईडने जातोय. आणि हा रस्ता जो गेलाय ना, तो बेळगावला गेलाय, बेळगावला डायरेक्ट. भाई ताई आणि दादा काय ब्रेक मारतायत मध्ये मध्ये. आणि या रस्त्याने तुम्ही जर मान्सूनमध्ये येत असाल ना भाई, एवढी ग्रीनरी ना, तुम्ही असं म्हणजे एकदम रेअरच असते एवढी ग्रीनरी कुठे पण बघितलं गेलं. तो कोकणात नॉर्मल आहे, पण जर बाहेरचे लोक कोण येत असतील ना. आणि ही बघ रेंज रोवर आईची कुटकुट. काय रे रेंज रोवर होती भाई साब. असू दे, आपलं आपलं आपल्या बजेटमध्ये नाही ना काय विषय आहे आपला. आपल्याला फक्त सफारी घ्यायची आहे, एवढाच विषय आहे. तर आपण पोचलो आता आजऱ्याला. आणि आपल्याला इथून आता लेफ्ट घ्यायचं आहे. रुको, थोडा टर्न येऊ देतो. त्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. आणि हा आजऱ्याचा बाजार. तर ब्रेक घेतलाय गाडी चालवून ऑलमोस्ट आपण 100 किलोमीटर्स कव्हर केले गाडी चालवून. आणि माझा हा पाय ना एक्सिलेटरवर देऊन आता ही 3 जी बोटं असतात ना पायाची, ती दुखू लागली आहेत आता. कारण XUVचा एक्सिलेटर आहे ना, तो जरा खाली आहे, म्हणजे जरा हाईट त्या पेडलची जरा कमी आहे. त्यामुळे ना हा पाय दुखतो. क्लचचा बाकीचा विषय नाही, क्लच ब्रेक वगैरे जास्त कोण यूज करत नाही. मेन पडतो तो एक्सिलेटर.
आणि एक्सिलेटरच मेन आहे तो खाली आहे. आणि ही बघा आपली XUV. एक मिनिट तुम्हाला वाईड अँगलमध्ये दाखवतो. ही बघा. आणि हा कुठेतरी आपण थांबलो आहे. आणि ना त्या साईडला ना काहीच धरण आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे ना कुठचं तरी धरण आहे, कुठचं आहे ते माहीत नाही. तर आपण आता जाऊयात. आपलं बाकीचं डेस्टिनेशन जे राहिलं आहे 100 किलोमीटर्स ते आपण कंप्लीट करूयात. पण मे बी आपण ना आदमापूरला जाऊ शकतो बाळूमामा मंदिरमध्ये. तर तिथे आय थिंक आपण पहिले जाणार आहोत. तर त्यानंतर आपण कोल्हापूरला जाऊन ॲसेसरीज बघणार आहोत आणि त्यानंतर रूम्स बघणार आहोत आपल्याला स्टेसाठी. कारण उद्या आय थिंक उद्याच पूजा असणार आहे. कारण आज आहे ना अमावास्या आहे, त्यामुळे आपण आज पूजा नको करायला असं मला वाटतं. तर आपण आता भेटूयात. आपली बाकीची सगळी माणसं पण आली आहेत. तर चला आता भेटूयात डायरेक्ट आदमापूरला. पोचलोय आदमापूरला आणि ट्रॅफिक भरपूर होतं गाड्यांचं. आय डोंट नो आता त्यांना दरवाजा खोलता येईल की नाही, बघूया. हो, येतो खोलता. गाडी आपण इथेच लावूया कारण आपण निघणार आहोत. आपण जास्त वेळ थांबणार नाही आहोत कारण आपण बाहेरूनच दर्शन घेणार, नाहीतर आपल्याला उशीर होईल जायला. सो गर्दी फारच जास्त होती. मोबाईलसुद्धा काढायला वेळ नाही होता. तरी पण मी देवळाच्या म्हणजे मंदिराच्या एंट्रन्सवर काही व्हिडिओज काढले, तो काही 2-3 क्लिप्स काढले. आणि त्याशिवाय मोबाईल हातातून सुद्धा सुटला, म्हणजे खिशातून बाहेरच आला नाही. गर्दी म्हणजे भरपूर, एकदम भरपूर. आणि आमचा प्लॅन होता म्हणजे आम्ही इकडे 2 ते 3 वर्षापूर्वी आलेलो, पण त्यानंतर अनेक वेळा प्लॅन बनवले पण सक्सेस झाला नाही. आय डोंट नो तुम्हाला किती आवाज येईल, पण बघूया. आता निघतो आपण आरती करून. हे आता 7 वाजता आरती आहे आणि आता वाजते 6:30. हां, 6:30. तर 10 मिनिटात ते बोलतायत आरती होईल असं. तर बघूया, जर 10 मिनिटात आरती झाली नाही तर आरती आपण करूनच जाऊ नरसोबाच्या वाडीला. आणि आज पूजा शक्यच नाही, पूजा उद्या असेल गाडीची. पण आज आहे अमावास्या. आणि चला नंतर भेटू आरती झाल्यावर. आणि मी आता जास्त रेकॉर्ड करणार नाही कारण लो लाईटमध्ये ना आपल्या कॅमेऱ्याची व्हिजिबिलिटी तेवढी प्रॉपर अशी नाही आहे. आणि जर चांगली असली, कारण 1x वरच चालतो आणि कारमध्ये 1x नाही, फक्त ते डॅशबोर्डच दिसतो समोरचा, त्याच्यामुळे 1x वर रेकॉर्ड करून पण जास्त काही पॉईंट नाही. आपण मी तुम्हाला हां नंतर भेटूयात जेव्हा आपण नरसोबाच्या वाडीला पोहोचू तेव्हा. रस्ता ना भाई फुल 20-25 किलोमीटर झाले. हे सिंगल लेनच आहे आणि या रस्त्यावर ना एकदम भरपूर खड्डे. आणि समोरचे जे गाडीवाले येत आहेत, एकूण एक येत आहेत ते सगळे हाय बीमवर. त्यामुळे आधी एकतर कमरेची वाट लागते आणि त्यात हे डोळे फोडतायत येऊन येऊन. पण म्हणून आता मी कंटाळून शेवटी मी पण हाय बीमवर ठेवली असेल, नाही तर तुम्ही मला शिवाय घालाल की हा स्वतःच हाय बीमवर गाडी चालवतोय आणि दुसऱ्यांना ज्ञान पाजवतोय. तर राहिलं आहे आता आपले 23 किलोमीटर आणि अजून दाखवत आहे 37 मिनिट्स. तर मला वाटत नाही की या रस्त्याने जर गेलो तर 37 मिनिटामध्ये पोहोचू आपण. आणि हा मागे ना कोणतरी एक गाडीवाला आहे ना, लाईट दिसत असेल, तो ना मगापासून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात आहे. पण भाई तो पण नाही करत आहे माझ्यामुळे, कारण मी हळू चालवतोय भरपूर गाडी. बघूया एकदा. तो जातोय तर जाऊ दे, मला काय तसा प्रॉब्लेम नाही भाई. आपण सावकाश चालू आहे काय तसं. आणि पळवायला गेलं तर आपली गाडी एकदम बादशाह पळते. 2.2 लिटरचं M-HOG डिझेल इंजिन आहे आपल्याकडे आणि ऑलमोस्ट 150 bhp. त्यामुळे आपल्याला पळवायची जास्त काही गरज नाही आहे.
पळवायची गरज असते ते बाकीच्या गाड्यांना. इकडे ना कोणाची तरी गाडी बंद पडली मगापासून आणि ट्रॅफिक लागून आता 10-15 मिनटं झाली, पण गाड्या सगळ्या अडकल्यात. आमच्या मागे पण नशीब या रस्त्याला जास्त गाड्या नाहीत. हा येत आहेत रे, येत आहेत गाड्या. तर बघूया आता हा केव्हा सोडतोय. आणि तो दुसऱ्या वाटेने एक अजून ट्रॅक्टर आहे, ट्रॉली म्हणजे, दोन्ही वाटेने पॅक करून ठेवलंय भाई फूल. आता केव्हा सुटेल काय माहीत नाही. लोक पण उतरत आहेत समोरच्या गाडीतली, ती पण कंटाळी बहुतेक. आता 34 मिनिट्स दाखवते, मला वाटत नाही आता 34 मिनिट, हा अर्धा तास तरी हलेल. आता ड्रायव्हर पण उतरला यांची गाडी बंद करून. ट्रॅफिक तर सुटलंय, जास्त नाही 5-1 मिनिटच झाली असतील जास्तीत जास्त. या साईडला पण जाम लागलेलं रे ट्रॅफिक, हे बघा भरपूर लागलेलं या साईडला पण ट्रॅफिक. हां, त्या ट्रॅक्टरने प्रॉब्लेम केलेला. चला आता निघूयात आपण, आता पोहोचतोय. 20 किलोमीटरच बाकी आहेत. चला भेटूया आता 20 किलोमीटर नंतर. आणि तसाच हा रस्ता आहे, अजून अजून खड्ड्याचाच आहे. आता हायवे कधी लागेल की हाच रस्ता आहे ते मला माहीत नाही, कारण आम्ही दरवेळी येतो तो प्रत्येक रस्ता कुठचा दुसराच असतो. आणि ह्या रस्त्याने आपण आलोय तो आज तर मला नवीनच वाटतोय. चला भेटूया आता 20 किलोमीटर नंतर, 30 मिनिटानंतर. लो फायनली हायवे आ गया. 1 किलोमीटर मतलब 1 किलोमीटर नंतर झाला, म्हणजे जास्त काही झालं नाही. पण तो भाई रस्ता होता ना फुल 20-25 किलोमीटर, फुल एकदम डामाडोल होता त्या रस्त्याचा. आणि आय थिंक फोकस हंटिंग अजून पण करेल माझा कॅमेरा. तर आता भेटूयात डायरेक्ट 18 किलोमीटर नंतर. म्हणजे मी आता उतरल्यावरच डायरेक्ट कॅमेरा चालू करतो, मला नाही अजून रेकॉर्डिंग करायचं आहे. रेकॉर्डिंग खूप झालं आहे भाई. आता रेकॉर्डिंग मला आय थिंक मला वाटतं की 2 दिवस तर 2 पार्ट करावे लागतील व्हिडिओचे, कारण नाहीतर हा व्लॉग मला वाटतं की 50-60 मिनिटाचा तर होईल. व्लॉग नाही, त्याला मग डॉक्युमेंटरी घोषित करावी लागेल. मी तुम्हाला मगाशी दाखवलेला की आपण हायवेवर निघालो आहे आणि 5 मिनिटांनी बरोबर हा हायवे सुरू झाला आहे. नॅशनल हायवे बोलतात याला, पण कायच सांगू आता. हे बघा, ही दुर्दशा बघा हायवेची. याच्यापेक्षा मोठे मोठे खड्डे होते. हे बघा, सॅम्पल चालू पण झालं, तुम्हाला दाखवता. तर पोहोचता वाटतं म्हातारे होऊ आपण. 15 किलोमीटर राहिले तरी 22 किलोमीटर दाखवत आहे. मला वाटत नाही की आता चांगला रस्ता येईल. आपण चांगल्या रस्त्याची आशा सोडून देऊयात आता आणि बघूया आता जैसे थे वैसे. आणि हा गाडीवाला ना जातोय फुल एक्सिलरेट करतोय भाई आणि डायरेक्ट ब्रेक मारून देतोय. काय मला त्याचं गणितच कळत नाही. स्वप्नपूर्ती नाव लिहिलं आहे, पण त्याची स्वप्न वाटतं आय थिंक पूर्ण होत नाहीत, म्हणून तो असा धावतोय आणि परत थांबतोय, धावतोय परत थांबतोय, असं काहीतरी करत चाललाय तो मगापासून. चला भेटतो आता 14 किलोमीटर नंतर. पण बघूया आधी जर काहीतरी इन्सिडेंट्स घडले तर तुम्हाला नक्कीच शेअर करेल. फायनली आपण पोचलोय ती पंचगंगा नदी च्या ब्रिजवर आहोत आपण आता. आणि आता 950 मीटर म्हणजे ऑलमोस्ट विदिन अ किलोमीटर आपलं डेस्टिनेशन राहिलं आहे. कॅमेरा का डिफोकस करतोय मला अजून पण नाही माहीत. रात्रीची खूप वांदे आहेत या कॅमेऱ्याचे आणि क्लॅरिटी पण गेली भरपूर. तर कॅमेरा होता नाईट मोडवर, त्यामुळे धड काही दिसत नव्हतं, कारण आपलं नाईट मोड आहे ना कॅमेरा तो एकदम बेकार आहे. म्हणजे जो वाईड अँगल, सॉरी नाईट मोड बोलतोय, वाईड अँगल जो कॅमेरा आहे ना तो एकदम बेकार आहे. फायनली आपण पोचलोय आपल्या डेस्टिनेशनवर. आज आपण इकडेच थांबणार आहोत आणि झालंय 450 मीटर दाखवतोय, पण झालंय किलोमीटर ते. आणि आपलं टोटल डेस्टिनेशन 1,41,354. म्हणजे किती झाले माहीत नाही. जेव्हा आपण गाडी चालू केलेली तेव्हा किती होते आणि आता किती आहे ते नंतर बघतो, मी कॅल्क्युलेशन करतो. पण ऑलमोस्ट 200 किलोमीटर्स तर झालं असेल आय गेस. तर रात्रीचे वाजले 10 आणि आपण आत्ता पोचलो रूमवरती. एकदम भरपूर थकायला झाले, कारण रस्ता होता ना तो पूर्ण एकदम विचित्रच होता बाबा.
लास्टचे 50-60 किलोमीटर. त्या रस्त्यामुळे पूर्ण थकायला झालं आहे. तर आता जाऊन मी कुठेतरी जेवतो आणि भेटूयात उद्या. हां, भेटूयात उद्या जेव्हा आपण गाडीची पूजा करणार आहोत. आणि इकडे हॉटेल्स वगैरे आहेत, भेळपूळ वगैरे, पण मला नाही खायची, मला जेवायचं आहे आता भाई फक्त. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय. ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.